नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गंगाधर हंडे. आपल्या सर्वांचे या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मित्र हो, आज आपण 10वी बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर इतिहास व राज्यशास्त्र या विषयांची प्रथम सत्र परीक्षा आपण उत्तरासह पाहणार आहोत. त्याचबरोबर मी या चॅनलवर 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड करत आहे. त्यामुळे आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा. तर सुरू करूया प्रथम सत्रावर आधारित इतिहास राज्यशास्त्र या विषयांची प्रश्नपत्रिका. यातील बरेच प्रश्न आपणास येणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर यातील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न आपणास 3 गुणांसाठी विचारला जाईल. यामध्ये 3 विधाने असतील. पाहूया पहिले विधान. पहिले विधान आहे, हिस्ट्री हा शब्द टिंबटिंब या ग्रीक इतिहासकारांनी सर्वप्रथम वापरला. यासाठी पर्याय अ रेने देकार्त, ब व्हॉल्टियर, क जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल आणि ड हेरोडोटस. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे हेरोडोटस. तर विद्यार्थ्यांनी पूर्ण विधान लिहून जो योग्य पर्याय तो पर्याय लिहावा व पर्यायाला अधोरेखित करावे. फक्त पर्याय लिहून चालणार नाही. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहूया. दुसरे विधान आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक हे टिंबटिंब होते. यासाठी पर्याय अ अलेक्झांडर कनिंगहॅम, ब जॉन मार्शल, क विल्यम जोन्स आणि ड फ्रेडरिक मॅक्समुलर. तर याचे योग्य पर्याय जो आहे तो म्हणजे अलेक्झांडर कनिंगहॅम. त्यानंतर तिसरे विधान पाहूया. भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले. यासाठी पर्याय अ जेम्स ऑगस्टस हिकी, ब सर जॉन मार्शल, क हेलेन हुम आणि ड हेरोडोटस. तर याचे योग्य पर्याय जो आहे तो पर्याय तर याचे योग्य उत्तर जे आहे तो म्हणजे जेम्स ऑगस्टस हिकी. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. आपणास या ठिकाणी 4 जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी एक जोडी चुकीची असेल ती चुकीची जोडी कोणती तीच फक्त आपणास लिहायची आहे. पहिला गट पाहूया. महाराष्ट्र लावणी नृत्य, 2 ओडिसा ओडिसी, 3 तामिळनाडू कथ्थक आणि 4 आंध्र प्रदेश कुचिपुडी. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 3 तामिळनाडू कथ्थक. त्यानंतर दुसरा गट आपण पाहूया. दुसरा गट आहे त्यामध्ये 1 प्रभाकर आचार्य प्रके अत्रे, 2 दर्पण बाळशास्त्री जांभेकर, 3 दीनबंधू कृष्णराव भालेकर आणि 4 केसरी बाळ गंगाधर टिळक. तर याची चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 1 प्रभाकर आचार्य प्रके अत्रे. त्यानंतर तिसरा जो गट आहे तो म्हणजे त्यामध्ये 1 एंटोनियो ग्रामची वंचिताचा इतिहास, 2 ताराबाई शिंदे स्त्रीवादी इतिहास, 3 विदा सावरकर राष्ट्रवादी इतिहास आणि 4 दामोदर धर्मानंद कोसंबी वसाहतवादी इतिहास. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 4 दामोदर धर्मानंद कोसंबी वसाहतवादी इतिहास. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणती 2 संकल्पना चित्रे आपणास सोडवायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. त्यापैकी पहिले जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखकांची नावे. तर कोणतीही 4 नावे आपणास लिहायची आहेत. पाहूया. महादेव गोविंद रानडे, त्यानंतर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, त्यानंतर 3 विनायक दामोदर सावरकर आणि 4 विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यानंतर दुसरे संकल्पना चित्र आपण पाहूया. दुसरे संकल्पना चित्र आहे पुढील तक्ता पूर्ण करा. मंदिरे त्याची वैशिष्ट्ये आणि उदाहरणे आपणास लिहायचे आहेत. नागर मंदिर आणि द्राविड मंदिर. तर नागर मंदिराची वैशिष्ट्ये असे असतील की पायापासून क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखराच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. तर द्राविड मंदिराची वैशिष्ट्ये आहेत शिखरापेक्षा
गोपुरे म्हणजे मुख्य प्रवेशद्वार मोठी व भव्य असून त्यावर पौराणिक कथाचित्रे कोरलेली असतात. उदाहरणे पाहूया. कोणार्कचे सूर्य मंदिर आणि द्राविडचे तंजावरचे बद्रीश्वर मंदिर. त्यानंतर पुढील जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे नियतकालिके. कोणते 4 नियतकालिके आपणास लिहावयाचे आहेत. त्यामध्ये 1 दिग्दर्शन, त्यानंतर भारतीय इतिहास आणि संस्कृती, त्यानंतर पुढील नियतकालिक आहे प्रगती आणि मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा. कोणत्या 2 टिपा आपणास लिहायचे आहेत. पाहूया पहिली टिप. उपयोजित इतिहास. तर त्याचे उत्तर 1 एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. त्यानंतर दुसरा इतिहासाची उद्दिष्ट इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. त्यानंतर 3 इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्य काळात सर्वच समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. त्यानंतर 4 इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. असे या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते. त्यानंतर दुसरी टीप आहे प्रसार माध्यमांची आवश्यकता. तर याचे उत्तर प्रसार माध्यमांची पुढील कारणांसाठी आवश्यकता असते. त्यामध्ये 1 प्रसार माध्यमामुळे जग अगदी जवळ आले आहे, कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसार माध्यमांची गरज असते. त्यानंतर दुसरा मुद्दा प्रसार माध्यमामुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहावयाला मिळतात. माहितीची देवाणघेवाण होते. अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो. त्यानंतर 3 प्रसार माध्यमाद्वारे मनोरंजन होते. तसेच शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचवली जाते. त्यानंतर चौथा मुद्दा प्रसार माध्यमामुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते. म्हणून प्रसार माध्यमे फार महत्वपूर्ण आहेत. त्यानंतर पुढील टिप पाहूया. राष्ट्रवादी इतिहास लेखन. तर याचे उत्तर 1 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयी जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर 2 या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. त्यानंतर 3 भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. 4 राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली. तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकार्य स्पष्ट करा. कोणती 2 विधाने आपणास सोडवायची आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा. पाहूया पहिले विधान. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. याचे कारण 1 इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. त्यानंतर दुसरा मुद्दा स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. 3 इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. त्यानंतर पुढील विधान आहे बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. तर याचे उत्तर 1 ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बखरीचाही समावेश होतो. त्यानंतर दुसरा बखरीत
शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. त्यानंतर 3 थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. 4 तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बकर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार मानला जातो. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. तर याचे उत्तर 1 दूरदर्शन हे दृक्श्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहिती बरोबरच त्या संबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहावयास मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिना होय. त्यानंतर 2 जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहावयाला मिळतात. त्यानंतर 3 सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ पाहायला मिळतात. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे खेळाडू, नेते, किल्ले, युद्धे इत्यादी गोष्टीवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात. म्हणून सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न 4 गुणांचा आहे. हा जो उतार आहे या उतार्यावर आपणास 3 प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये प्रश्न पहिला व दुसरा हा 1 गुणांचा असेल व प्रश्न तिसरा हा 2 गुणांचा असेल. पाहूया या उतार्यावर आधारित कोणकोणते प्रश्न आहेत. त्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे आकाशवाणी कोणत्या खात्याअंतर्गत येते. तर याचे उत्तर आहे आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याअंतर्गत येते. त्यानंतर प्रश्न दुसरा IBC चे नामकरण काय झाले. तर याचे उत्तर IBC म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी रेडिओ केंद्राची ब्रिटिश सरकारने सर्वप्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस कंपनी म्हणजेच ISBS असे केले व नंतर ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच AIR असे नामकरण करण्यात आले. पाहूया प्रश्न तिसरा आकाशवाणीत कोणकोणते कार्यक्रम प्रसारित होतात. तर याचे उत्तर आकाशवाणीवर सुरुवातीस शासकीय कार्यक्रम व उपक्रमाची माहिती दिली जात असे. त्यानंतर 2 नंतर मनोरंजनपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जाऊ लागले. त्यानंतर तिसरा मुद्दा शेतकरी, कामगार, युवा, महिला, मुले अशा सर्वांसाठी विशेष कार्यक्रम सादर होतात. त्यानंतर 4 विद्याभारती या सेवेद्वारे 24 भाषा व 146 बोली भाषामध्ये कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात. आणि 5 रेडिओ मिर्ची यासारख्या अनेक खाजगी रेडिओ सेवाही FM चालू झालेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न 6 गुणांचा आहे आणि यामध्ये कोणतेही 2 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत. पाहूया प्रश्न पहिला वर्तमानपत्राची पूर्वसुरी स्पष्ट करा. याचे उत्तर वर्तमानपत्राची पूर्वसुरी पुढील प्रमाणे आहे. त्यामध्ये 1 इजिप्तमध्ये सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जात असत. त्यानंतर 2 प्राचीन रोमन साम्राज्यात देशातील महत्वाच्या घटना सरकारी हुकूम कागदावर लिहून ते कागद प्रांतोप्रांती वाटत असत. जुलियस सीझरच्या काळी ॲक्टाडायना म्हणजे रोमच्या घटना नावाचे वृत्तपत्र रोम मध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत असत. तसेच तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे चीनमध्ये 7व्या शतकात सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी लावली जात असत. त्यानंतर चौथा मुद्दा इंग्लंडमधील लढायांची किंवा महत्वाच्या घटनांची पत्रके प्रवासी, फिरस्ते व अन्य लोकांना वाटत असत. त्यानंतर 5वा जो मुद्दा आहे तो म्हणजे अनेक राज्याचे राज्यकारभारातील प्रतिनिधी राजाचे आदेश जनतेपर्यंत व राज्यातील महत्वाच्या बातम्या राजापर्यंत पोहोचवत असत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे जियाउद्दीन बर्नी याने सांगितलेले इतिहास लेखनाचे हेतू कोणते.
तर याचे उत्तर आहे जियाउद्दीन बर्नी यांनी आपल्या ग्रंथात इतिहास लेखनाची पुढील हेतू स्पष्ट केली आहेत. त्यामध्ये एक, राजकर्त्याच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून इतिहासकाराचे कर्तव्य संपत नाही. दुसरा मुद्दा, त्या राज्यकर्त्याच्या चुकीचे आणि दोषाचेही त्यांनी चिकित्सक विवेचन करायला हवे. त्यानंतर तिसरा मुद्दा, त्या राज्यकर्त्याच्या काळात असणारे संत, विद्वान व्यक्ती, अभ्यासक आणि साहित्यक यांचे तत्कालीन सांस्कृतिक जीवनातील प्रभावही त्याने लक्षात घ्यायला हवा. अशी व्यापक विचारसरणी ठेवून इतिहास लेखन व्हावे असे बर्नी यांचे मत होते. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरते ते स्पष्ट करा. या ठिकाणी विषय दिलेले आहेत विज्ञान आणि कला. तर याचे उत्तर, प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा इतिहास स्वतंत्र असतो. या ज्ञानसंचयाच्या आधारे प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते. या सर्वच विषयातील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. त्यातील काही विषय, त्यामध्ये एक, विज्ञान, मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रवृत्तीतून अनेक वैज्ञानिक शोध लागतात. त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधामागील कारण परंपरा, कालक्रम आणि सिद्धांत याचा अभ्यास केला जातो. विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते. त्यानंतर कला, कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो. या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या, या सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्वाचा ठरतो. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये 2 विधाने असतील. त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. यासाठी पर्याय अ 25, ब 30, क 40 आणि ड 50. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 50. त्यानंतर दुसरे विधान जे आहे ते म्हणजे टिंबटिंब मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली. अ 1947, ब 1950, क 1970 आणि ड 1960. तर याचे योग्य उत्तर आहे 1950. त्यानंतर प्रश्न 7वा, पुढील विधाने चूक बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 विधाने आपणास सोडवायचे आहेत. पहिले विधान आहे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. तर याचे उत्तर, हे विधान चूक आहे. कारण 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आले. त्यानंतर 2, पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर, भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. त्यानंतर 3, 1977च्या जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. हा जो समज होता हा समज खोटा ठरलेला आहे. त्यानंतर दुसरे विधान आहे संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. तर हे विधान बरोबर आहे. कारण एक संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते. त्यानंतर 2, संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो. त्यानंतर 3, संसदेच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळे त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका
घेतात तर हे विधान बरोबर आहे. कारण एक काही वेळा विधानसभेच्या किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो किंवा दोन एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते किंवा तीन निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो. प्रश्न 8वा अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना? त्यामध्ये पहिली संकल्पना आहे मध्यावधी निवडणुका. तर याचे उत्तर एक, निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे कार्य आहे. त्यानंतर 2, निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधी अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते. त्यानंतर 3, पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्व होण्याआधी निवडणुका घ्याव्या लागतात. त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. त्यानंतर दुसरा संकल्पना आहे प्रादेशिक पक्ष. तर याचे उत्तर एक, विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणाऱ्या व त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. 2, या पक्षाचा आपल्या प्रदेशापुरता मर्यादित प्रभाव असतो. आपल्या प्रदेशाच्या विकासाबरोबरच आपल्या प्रदेशाला स्वायत्तता असावी असा या पक्षांचा आग्रह असतो. त्यानंतर 3, आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन हे पक्ष आता राष्ट्रीय राजकारणातही आपला प्रभाव टाकू लागले आहेत. आणि 4, प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि मुख्य प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यामधून होत आहे. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणती एक संकल्पना चित्र आपणास सोडवायचे आहे. पहिले संकल्पना चित्र आहे भारतातील प्रादेशिक पक्ष. तर याचे उत्तर आहे शिवसेना, त्याचबरोबर शिरोमणी अकाली दल, शेतकरी कामगार पक्ष, आसाम गण परिषद. तर या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष असे जर संकल्पना चित्र आले असते तर या ठिकाणी आपणास शिरोमणी अकाली दल त्याचबरोबर आसाम गण परिषद हे लिहून चालणार नव्हते. ज्यावेळेस भारतातील प्रादेशिक पक्ष विचारले जातील त्यावेळेस भारतातील इतरही प्रादेशिक पक्ष आपण लिहू शकता. त्यानंतर पुढील संकल्पना चित्र आहे निवडणूक प्रक्रिया. यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका काय आणि मतदार यांची भूमिका काय हे आपण पाहूया. निवडणूक आयोगाची भूमिका आहे मतदारसंघाची निर्मिती करणे, मतदार याद्या निश्चित करणे, निवडणुका घोषित करणे, उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे, मतदानाची व्यवस्था करणे व मतमोजणी व निकाल जाहीर करणे हे निवडणूक आयोगाची भूमिका आहे. तर मतदाराची भूमिका कोणती? आचारसंहितेचे पालन करणे, 2, प्रचार सभांना हजर राहून मत निश्चिती करणे आणि 3, मतदान करणे. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे. पाहूया पहिला प्रश्न. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर याचे उत्तर राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहे. त्यामध्ये 1, निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते. त्यानंतर 2, प्रत्येक राजकीय पक्षांची विशिष्ट विचारसरणी व धारणा असते. त्यानंतर 3, आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करत असतो. त्यानंतर 4, निवडणुकीत बहुमत मिळणारा पक्ष सत्ताधारी बनतो तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. आणि 5,
राजकीय पक्ष, सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले? तर याचे उत्तर, भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान 21 वर्ष पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा 18 वर्ष करण्यात आल्याने कोणते परिणाम झाले? त्यामध्ये पहिला परिणाम आहे, युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले. त्यानंतर दुसरा, आपले प्रतिनिधी कसे असावे याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला. त्यानंतर 3, यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली. आणि 4, या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली. युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. मित्रांनो, अशा प्रकारे आपण 10वी प्रथम सत्रावर आधारित सराव प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.